वीकेंड म्हणजे माझ्या नवऱ्याला हवं एकतर मिसळपाव और नॉनव्हेज. तसा तो गुजराती आहे, पण त्याचं मिसळपाव प्रेम म्हणजे काहीतरी औरच. आम्ही कॉलेजात असल्यापासून नाशिकची साधना मिसळ आणि वीकेंड हे गणित ठरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणची मिसळ ही अनोखी आणि अप्रतिम आहे. आम्ही नेहमीच वेगवेगळी मिसळ ट्राय करत असतो. तर आज बनवूया अस्सल, झणझणीत पण थोडी वेगळी अशी पुणेरी मिसळ. सर्वात आधी आपण उसाची आमटी बनवून घेऊ. त्यासाठी एका कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात टाका मोहरी, हिंग, जिरे आणि कढीपत्ता. हे सगळं तडतडल्यावर त्यात टाका बारीक चिरलेला कांदा. कांदा गुलाबी रंगावर परतल्यावर त्यात ॲड करा चिरलेला टोमॅटो. नंतर मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची व कोथिंबीरची पेस्ट ॲड करून परतून घ्या. त्यात ॲड करा 1 चमचा हळद. हे छान असं मोड आलेले हिरवे मूग आणि मटकी आहे. आता ही आपली कुकरमध्ये ॲड करून परतून त्यात गरम पाणी ॲड करा आणि मस्त 2 ते 3 विसल वर मटकी शिजवून घ्या. तरीसाठी लागणाऱ्या वाटणासाठी सुकं खोबरं किसून गुलाबी रंगावर परतून त्यात थोडी खसखस घाला. हे मिश्रण एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्या. आता थोडं तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. ही आपली मटकी मस्त शिजलेली आहे. आता हे शिजलेलं मिश्रण थंड करायला ठेवा. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी परतून घेऊ. तेलात हिंग, जिरे, कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट परतून त्यात चवीनुसार मीठ आणि हळद, हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करून चांगलं परतल्यावर बॉईल पोटॅटो मॅश करून ॲड करा आणि वरून कोथिंबीर टाका. आता थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत तेल गरम झाल्यावर ते काश्मीरी तिखट ॲड करा. मग वाटलेलं मिश्रण ॲड करा. त्यात मीठ, गरम मसाला, धना पावडर, खडा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकून परतून घ्या. शिजलेली मटकी ॲड करून चांगलं तरी येईपर्यंत उकळून घ्या. चिरलेली कोथिंबीर टाका. ही तयार झाली आपली अस्सल पुणेरी मिसळ. ती पावासोबत एन्जॉय करा.